नमस्कार, मी सागर चव्हाण आणि तुमचं स्वागत करतोय सडतोड न्यूजमध्ये। आज आपण विषय घेणार आहोत जो की ट्रेंडिंग आहे तासगावातच नाही तर सांगली जिल्ह्यामध्ये, की खासदार संजय काका पाटील यांना तिकीट मिळणार का, भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळणार का। आज अखंड सांगलीभर एकच चर्चा सुरू आहे की खासदार संजय पाटील यांना भाजपचं तिकीट मिळणार का। तर याच विषयावरती आपण विश्लेषण करणार आहोत आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर आपण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। विषयाला हात घालण्याआधी आपण ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, म्हणजे ज्या काकांच्या विरोधात जाऊ शकतात त्या पाहू। मतदारसंघाने विचार केला तर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यामध्ये आपण सुरुवात करूयात खानापूर आटपाडी मतदारसंघामधून। आता खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये अनिल बाबर असतील, त्या ठिकाणी देशमुख असतील आणि पडळकर असतील, यांचं सध्या अशी चर्चा आहे की फाटलेलं। त्याचबरोबर खासदार संजय काकांचं आणि अनिल बाबरांचं देखील तसं चांगलं ट्युनिंग आहे असं दिसत नाही। परवाच्या या ठिकाणी ज्या टीका टिप्पणी झाल्या एकमेकांच्यावरती, त्यावरून तर स्पष्ट दिसते की अनिल बाबर आणि काकांचं शक्यतो फाटलेलं आहे अशी चर्चा देखील आहे। आणि गोपीचंद पडळकरांनी स्पष्ट स्टेजवरती सांगून दिलं की काकांनी तिकीट खेचून आणावं, आम्ही त्यांची हॅट्रिक करण्यासाठी त्यांना मदत करू। आता याचे दोन अर्थ होऊ शकतात। एक तर काकांनी खेचून आणावी म्हणजे काकांना तिकीट मिळण्यास अडचण येऊ शकते, किंवा गोपीचंद पडळकरांच्या म्हणण्यानुसार काकांनी जर तिकीट आणलं तर ते खरंच त्याचं काम करतील, असे दोन अर्थ याचे निघतात। आता खानापूर आटपाडीचा विषय झाला, पोलूसचा विषय घेतला तर पृथ्वीराज देशमुख आणि संजय काकांचं तसं काय चांगलं रिलेशन आहे, ट्युनिंग आहे, बॉन्डिंग आहे असं वाटत, आणि त्यांचं देखील या ठिकाणी खासदारकी ते घेऊ इच्छितात असं म्हटलं जातं। परवा झालेल्या सुमनताईच्या आंदोलनाला पृथ्वीराज देशमुखांनी थेट पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी हजेरी लावली। आता याच आंदोलनाची किल्ली खासदार संजय काका पाटील यांनी उडवली होती, पण त्याच आंदोलनाला, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पृथ्वीराज देशमुख गेले होते। जतचा विचार करता विलासराव जगताप हे खासदार संजय काका पाटील यांच्यावरती नाराज आहेत किंवा त्यांच्यावरती रोष आहे असं म्हटलं जातं। कारण खासदार संजय काका पाटील यांचा त्यांच्या वार्डात, त्यांच्या मतदारसंघामध्ये वाढता प्रभाव आणि हस्तक्षेप याला ते कंटाळलेले असून त्यांचा खासदार संजय काकांना विरोध आहे असं म्हटलं जातं, अशी चर्चा आहे। सांगली किंवा मिरजचा विचार करता सुरेशभाऊ खाडे असतील किंवा सुधीर दादा गाडगे असतील, यांचा न रोवा कुंज रोवा म्हणजेच तटस्थ राहण्याची भूमिका आहे। आज घडीला काकांना विरोध झाला, त्यांना तिकीट मिळालं नाही किंवा मिळालं, यांच्याशी त्यांचं देणं घेणं काही नाही, मिळालं तर काम करतील किंवा नाही मिळालं तर दुसऱ्याचं काम करतील, म्हणजे त्यांचा खासदार संजय काकांना विरोधही नाही आणि समर्थन देखील नाही, अशी काहीची परिस्थिती त्या ठिकाणी दिसते। तासगाव कवटेमंकाळचा विचार करता तासगाव हे खासदार संजय काका पाटील यांचं होम ग्राउंड आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं चांगलं चालू शकतं। पण कवटेमंकाळ तालुक्यातील घोरपडे गट, घोरपडे फॅक्टर हा कितपत चालतो हे देखील त्या ठिकाणी पाहणं गरजेचं राहील। आजच्या काळामध्ये, गेल्या नजीकच्या काळामध्ये खासदार संजय काकांचं त्या कवटेमंकाळ तालुक्यामध्ये वाढता प्रभाव आणि वाढतं वलय हे देखील या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं। तर या सगळ्या मतदारसंघाचा विचार करता खासदार संजय काका पाटील यांना भाजपमधील 6ही विधानसभा मतदारसंघामधील कोणत्याही नेत्यांचं स्पष्ट समर्थन आहे असं आपल्याला दिसून येतं। या 6ही विधानसभा मतदारसंघातील स्वकीयांचा विरोध पाहता अनेक लोकांना असं वाटत असेल की खासदार संजय काका पाटील यांना तिकीट मिळणार नाही, पण तसं नाही मित्रांनो। आपण आतापर्यंत निगेटिव्ह गोष्टी बघितल्या, पण आता आपण पॉझिटिव्ह गोष्टी बघू। आता आपण निगेटिव्ह गोष्टी बघितल्या, पण आता आपण पाहूयात की खासदार संजय काका पाटील यांना तिकीट मिळवून देतील किंवा त्यांचा विजय निश्चित करतील अशा पॉझिटिव्ह गोष्टी त्यांच्याकडे काय आहेत। आता पहिली जर गोष्ट आपण लक्षात घेतली तर खासदार संजय काका पाटील यांचा असलेला गट आज घडीला प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये खासदार संजय काकांचा एक वैयक्तिक गट आहे, त्यांना मानणारा वैयक्तिक गट आहे। म्हणजे अगदी त्यापासून ते जतपर्यंत, आटपाडीपासून ते मिरजच्या एंडपर्यंत या सगळ्या ठिकाणी खासदार संजय काका आज पोचलेले आहेत आणि त्यांचा त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये कुठे ना कुठेतरी गट आहे आणि हीच जमेची बाजू त्यांच्यासाठी ठरू शकते। कारण जरी त्या ठिकाणच्या नेत्यांनी त्यांना विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा गट त्या ठिकाणी काम करून त्यांच्या असलेल्या कामाची त्यांना मदत करू शकतात, किंवा ही जी मदत आहे स्थानिक लोकांची ती संजय काकांना होऊ शकते। 2014ला ज्यावेळेला खासदार संजय काका पाटील पहिल्यांदा निवडून आले तेव्हापासून ते 2019 पर्यंत किंबहुना 2022 पर्यंत खासदार संजय काका ही एकच शाखा म्हणून त्या ठिकाणी फक्त काकांचा गट काम करत होता।
पण आता गेले वर्षभर खासदार संजय काका पाटील असतील, प्रभाकर पाटील असतील, हे सगळे मिळून आता भाजपचे काम करतायत. परवा आपण तासगावच्या स्टँड चौकामध्ये बॅनर बघितला असेल. सरसंघचालक मोहनजी भागवत यांचा त्या ठिकाणी पोस्टर लावला होता प्रभाकर पाटलांनी. आणि हे सुचवते की भारतीय जनता पार्टीचं मुळापासून काम करण्याचं काकाने ठरवलेलं आहे, त्यांच्या घराने ठरवलेलं आहे. आणि हेच या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे हा जो भारतीय जनता पार्टीचं काम करण्याची सुरुवात आहे, हा देखील प्लस पॉईंट त्यांना होऊ शकतो आणि त्यामुळे देखील तिकीट मिळू शकतं. यानंतर स्वकीयांचा विरोध जरी असला तरी इतर पक्षामधील असलेल्या खासदार संजय काका पाटील यांच्या रिलेशनचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो. आता मगाशी मी सांगितलं पलूस कडेगावमध्ये पुतुरा तसे चांगले संबंध नाहीत, पण त्याच ठिकाणी विश्वजित कदमांशी काकांचे संबंध चांगले आहेत आणि त्याचा फायदा देखील होऊ शकतो जर त्यांनी केला तर. त्याचबरोबर खानापूर आटपाडीचा विचार करता त्या ठिकाणी जे सदाभाऊंचे चिरंजीव आहेत वैभव पाटील, त्यांचा देखील त्या ठिकाणी चांगले संबंध आहेत काकांचे आणि त्याचा देखील फायदा होऊ शकतो. विलासराव जगतापांचा जतमध्ये विरोध असला तरी त्या ठिकाणी विक्रम सावंत, विश्वजित कदम जे सांगतील तेच करतील अशी परिस्थिती आहे असं म्हटलं जाते. स्वकीयांपेक्षा विरोधात असलेल्या लोकांचे संबंध असले तरी देखील या ठिकाणी पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, ज्या की प्रत्येक गावामध्ये असलेला त्यांचा गट, भाजपचे केलेले वर्षभरातील काम आणि बाकीच्या त्या ठिकाणी असलेल्या जनसंपर्काचा त्यांना फायदा होऊ शकतो. प्रत्येक ठिकाणी त्यांचा जनसंपर्क एकदम तगडा आहे आणि त्याचा फायदा त्यांना नक्की होऊ शकतो. आणि गेल्या वर्षभरात झालेल्या जिल्ह्यातील कामांचा त्या ठिकाणी प्रभाव त्यांच्या निवडणुकीमध्ये पडू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये संजय काकांना तगडा त्या ठिकाणी पर्याय देईल असं कोणीही नाही. सध्या स्थितीला खासदार संजय काका पाटील हेच तगडा उमेदवार असू शकतात भाजपकडे. मित्रांनो, आपण दोन्ही बाजूने विचार केला, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. आपल्याला काय वाटते की खासदार संजय काका पाटील यांना तिकीट मिळेल? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो. विश्लेषण आवडलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा.